भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे। 14 ते 17 मार्च या दरम्यान या मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या मंदिराचं उद्घाटन होईल। या सोहळ्याला देशभरातील साधू संत आणि महंतांची उपस्थिती असेल। देशातलं पहिलं भव्य मंदिर हे भिवंडीमध्ये साकारण्यात आलेलं आहे। या लोकार्पणानंतर मंदिर शिवभक्तांसाठी खुलं होणार आहे। भिवंडीच्या दुगाड गावातील शिवाजी महाराजांच्या मंदिराचं काम अखेर पूर्ण झालेलं आहे। 14 ते 17 मार्च दरम्यान याचं लोकार्पण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगणार आहे। तर भिवंडीमधील शिवाजी महाराज मंदिराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी। पाहूया। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामध्ये मराडेपाडा या ठिकाणी छत्रपतींचं मंदिर या ठिकाणी निर्माण होत आहे आणि आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत। महाराष्ट्राची अस्मिता जपणार हे एकमेव आणि आपल्या राज्याचं मंदिर या ठिकाणी स्थापन होत आहे आणि त्यासाठी ज्यांची संकल्पना या ठिकाणी ती व्यक्ती आपल्यासोबत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आम्ही बनवलं। खरं म्हणजे महाराजांमुळे आपली हिंदू धर्माची मंदिरं वाचली गेली। ज्यावेळेस आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही ज्यावेळेस आपल्या संपूर्ण हिंदुस्थानावर आक्रमण करत होती, अशा काळामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या संपूर्ण हिंदुस्थानासाठी उभे राहिले आणि त्यांनी हे आपलं राज्य तसेच आपल्या देशामध्ये हिंदुत्व त्यांनी म्हणजे खरोखर त्यांनी हिंदुत्वासाठी आपलं बलिदान दिले। आपल्या मावल्यांनी त्यांनी सुद्धा कितीतरी आपल्या जीवाचे बलिदान दिले आणि तेव्हा आपला हा हिंदुस्थान आपला खरं म्हणजे आझाद झाला। आणि अशा वेळेस अशा राजांमुळे आपल्या मंदिरांचं जे संरक्षण झालं, त्या राजांचं कोणीतरी मंदिर व्हावं अशी आमची इच्छा होती आणि त्या संकल्पनेतनं आम्ही हे मंदिर उभारलेलं आहे। ह्या मंदिराच्या उभारणीसाठी अनेक दात्यांनी या ठिकाणी आम्हाला सडल हाताने मदत केलेली आहे आणि हे आपल्या राज्याचं नव्हे तर आपली अस्मितेचं हे मंदिर आहे। आपली भावना, आपल्या जे मराठ्यांच्या वीराची ही कहाणी ज्यांनी रचली आणि त्या राजांचं मंदिर या ठिकाणी आपण उभारलेलं आहे आणि ह्या मंदिरासाठी ज्यांनी या ठिकाणी मदत केली त्यांनी आभार देखील मानलेले आहे। उमेश जाधव, झी मीडिया, भिवंडी।